खुशखबर खुशखबर खुशखबर। रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी। ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील। या योजनेमध्ये 100 सभासद असतील। प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल। ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत। दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील। आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा। आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06, जाकीर शेख 74 99 10 12 86। नियम व अटी लागू। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील चांभार गल्लीत भिक्षा मागण्यासाठी आलेल्या महिलेजवळील साप तरुणाने हातात घेतला, गळ्यात घालून फोटो काढला, सेल्फी घेतला। शेवटी खाली सोडत असताना सापाने अचानक दंश केला। हा प्रकार सोमवारी दुपारी 12:30च्या सुमारास घडला। तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। अभिजित गजानन वकडे, वय 20, राहणार वळसंग तालुका, दक्षिण सोलापूर असे सर्पदंश झालेल्या तरुणाचे नाव आहे। गल्लीत एक महिला बंद असलेल्या छोट्या टोपलीत साप घेऊन भिक्षा मागण्यासाठी आली। महिलेने काही घरात टोपलीतील साप दाखवून भिक्षा मागितली। इथे अभिजित वनकडे याने महिलेला सापाबद्दल चौकशी केली। महिलेने त्याला सापाचे दात काढलेले असतात, त्याच्यापासून काही धोका नाही असे सांगितले। महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अभिजित याने महिलेच्या हातातील टोपलीतून सापाला स्वतःच्या हातात घेतले। मित्राला सांगून त्याने फोटो काढण्यास सांगितले। एवढ्यावर न थांबता त्याने सापाला आपल्या गळ्यात घातले आणि फोटो काढून घेतला। सापासोबत सेल्फी देखील घेतली। फोटोशूट झाल्यावर तो महिलेच्या टोपलीजवळ साप खाली सोडत होता। तेवढ्यात सापाने उजव्या हाताला जोरात दंश केला। त्यात अभिजितच्या हाताला छोटी जखम झाली। या प्रकारामुळे त्याला भाऊ अनिकेत याने वळसंग येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले। तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी सोलापूरला जाण्यास सांगितले। त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।